पहिलं प्रेम भाग 11. रात्र गडद झाली होती. बाहेर विजांचा कडकडाट सुरू होता. आरव आणि निशा जुन्या वाड्याच्या तळघरात उभे होते. त्यांच्यासमोर होती ती लोखंडी पेटी, जी अनेक वर्षांपासून रोहितकडे गेली होती. आरवच्या हातात ती पेटी उघडली. आत जुनी नकाशे, काही डायऱ्या आणि एक व्हिडिओ कॅसेट होती. हे बाबा सोडून गेले असतील. आरव कुजबुजला. निशाने कॅसेट उचलली. यात नक्की काहीतरी महत्त्वाचं आहे. दुसऱ्या दिवशी त्यांनी ती कॅसेट एक जुन्या व्हिडिओ प्लेअरमध्ये पाहिली. स्क्रीनवर आरवचे वडील दिसले. त्यांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. आरवच्या वडिलांचा शेवटचा संदेश. आरव, जर तू हा व्हिडिओ पाहत असशील तर मी कदाचित या जगात नसेल. आरवच्या डोळ्यात पाणी आलं. विक्रम पुढे बोलत होते. आपल्या कुटुंबाच्या वाट्यात एक गुप्त खजिना लपलेला आहे, पण तो सोन्या चांदीचा खजिना नाही. त्या खजिन्यात एक सत्य लपलेलं आहे. असं सत्य जे अनेक लोकांचं आयुष्य बदलू शकतं. आणि त्या सत्याच्या मागे आहे एक धोकादायक माणूस. स्क्रीनवर काही सेकंदासाठी अंधारली. पुन्हा चित्र दिसलं. त्याचं नाव आहे विराज. आरव आणि निशा एकमेकांकडे पाहू लागले. विराज? तो तर आरवचा बालपणीचा मित्र होता. संशयाची सुरुवात. त्या दिवसापासून आरवचं मन अस्वस्थ झालं. विराज रोजप्रमाणे भेटत होता, हसत होता, पण आता त्याच्या प्रत्येक हालचालीत आरवला संशय वाटत होता. एक दिवशी निशाने पाहिलं की विराज रात्री गावाबाहेर जुन्या कारखान्यात जात आहे. तिने त्याचा पाठलाग केला. कारखान्याच्या आत काही अनोळखी लोक होते. विराज त्यांच्याशी बोलत होता. मला खजिना मिळाला की सगळं संपेल. आरवला अजून काहीच माहीत नव्हतं. हे शब्द ऐकताच निशाने अंगावर काटा आला. गुप्त डायरी. तळघरात मिळालेल्या डायरीत अनेक रहस्य लिहिलेली होती. विक्रम देशमुख यांनी त्यांच्या संशोधनाबद्दल लिहिलं होतं. त्यांना एका जुन्या संस्थेचा पुरावा मिळाला होता. ही संस्था अनेक वर्षांपासून ऐतिहासिक वस्तूंची चोरी करत होती. विराजचा परिवार त्या संस्थेशी जोडलेला होता. पण अजून एक धक्कादायक गोष्ट होती. डायरेक्ट शेवटच्या पानावर एक नाव लिहिलं होतं. निशा पाटील. निशा थरथरू लागली. माझं नाव इथे कसं? धक्कादायक सत्य. डायरेक्ट लिहिलं होतं. जर काही झालं तर निशाला सत्य सांग. ती माझ्या मित्राची मुलगी आहे. तिच्या वडिलांना खोट्या आरोपात अडकवलं गेलं. मी स्तब्ध झाले. तिच्या वडिलांना चोरीच्या गुन्ह्यात अटक झाली होती आणि काही वर्षांनी त्यांचा मृत्यू झाला होता. संपूर्ण आयुष्य हेच मानत होती की तिचे वडील गुन्हेगार होते, पण आता नकळत होतं की ते निर्दोष होते. खरा गुन्हेगार दुसराच होता. निशाच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले. तिच्या आयुष्यातील सर्वात मोठं सत्य तिच्यासमोर उभं होतं. गुप्त खजिन्याचा नकाशा. डायरीत खोटे नकाशे होते. आरव आणि निशाने अनेक दिवस मेहनत करून तो उघडला. नकाशा त्यांना गावाजवळच्या एका विस्मृतीत केलेल्या किल्ल्याकडे घेऊन गेला. किल्ल्याच्या तळाशी एक दगडी दरवाजा होता. अनेक पेट्या ठरलेल्या होत्या. आरवने पहिली पेटी उघडली. त्यात सोनं नव्हतं. त्यात होती हजारो ऐतिहासिक कागदपत्रे, पुरावे आणि फोटो. जुन्या कागदपत्रांची प्रती. याच कागदपत्रांमध्ये त्या गुप्त संस्थेचे सर्व गुन्हे सिद्ध होऊ शकत होते. विराजची खरी योजना. अचानक मागून टाळ्यांचा आवाज आला. खूप छान. आरव आणि निशा वळून पाहतात. समोर विराज उभा होता. त्याच्यासमोर काही गुंड होते. विराज हसत म्हणाला, तुम्ही माझं काम खूप सोपं केलं. आरव ओरडला, तू माझा मित्र होतास. विराज खदखदून हसला. मित्र? मी फक्त खजिन्यासाठी तुझ्याजवळ होतो. माझ्या आजोबांनी सुरू केलेलं काम मी पूर्ण करणार होती. हे पुरावे नष्ट झाले की सत्य कायम दडपलं जाईल. अंतिम संघर्ष. गुन्हे झटापट सुरू झाले. विराजचे लोक कागदपत्र टाळण्याचा प्रयत्न करत होते. निशाची धाडस करून सर्व पुराव्यांचे फोटो मोबाईलमध्ये सेव्ह केले. आरव विराजची झुंज देत होता. अचानक पोहेचा एक भाग कोसळू लागला. मोठे मोठे दगड पडू लागले. विराज एका दगडाखाली
खाली अडकला. त्याने आरवकडे मदतीसाठी पाहिलं. क्षणभर आरव थांबला. त्याला सगळं आठवलं. फसवणूक, विश्वासघात. पण तरीही त्याने विराजचा हात पकडला. त्याला बाहेर काढलं. विराजच्या डोळ्यात पश्चाताप दिसत होता. निशाने आयुष्यातील बदल. काही महिन्यानंतर सर्व पुरावे न्यायालयात सादर झाले. निशाच्या वडिलांवरील सर्व आरोप रद्द झाले. त्यांना अधिकृतपणे निर्दोष घोषित करण्यात आलं. निशा समाधानी उभी राहिली. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण यावेळी ते दुःखाचे नव्हते, ते अभिमानाचे होते. बाबा, तुम्ही गुन्हेगार नव्हतात. आरवच्या शेजारी उभा होता. शेवटी सगळं संपल्यासारखं वाटत असतानाच आरवला त्यांच्या वडिलांचा डायरेक्ट एक शेवटचं पत्र सापडलं. पत्रात लिहिलं होतं, खरा खजिना अजून सापडलेला नाही आणि त्याची चावी फक्त आरव आणि निशाकडे आहे. दोघे एकमेकांकडे पाहू लागले. नवीन रहस्य त्याची वाट पाहत होते. पुढील भागात खऱ्या खजिन्याचा शोध, गुप्त संघटना आणि आरव निशाच्या नात्यातील सर्वात मोठी परीक्षा भाग 12 मध्ये पाहू. धन्यवाद.